नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्यासोबत आहेत नीरज आव्हाड. NDA परीक्षेतून ऑल इंडिया रँक 171 मिळवलेली आहे आणि आज या यशामागे जे सगळ्यात मोठे वाटेकरी आहेत किंवा ज्यांची मेहनत आहे असे नीरजचे आजोबा आपल्यासोबत आहेत. तर त्यांना विचारू की त्यांना काय वाटतंय. तर नमस्कार आजोबा. नमस्कार. काय वाटतंय, कशा भावना आहेत तुमच्या? आता तसं बघायला गेलं तर आमच्या घरामध्ये आमचा नातू म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी हा सर्वात नातवंडामध्ये मोठा आहे. परंतु जेव्हा त्याचा रिझल्ट आला मला एकदम आनंद झाला. एक दुःखाची अश्रू नव्हते, एक आनंदाच्या अश्रूनुसार मला आमच्या कुटुंबाला जे त्यांचं आव्हाड फॅमिलीमधलं जे आम्ही दिली आमची मुलगी त्यांचं आमच्या वतीने त्यांचं पण त्याच्या आईवडिलांचं आजोबाचं आम्ही पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. धन्यवाद बाबा की एवढं मोठं यश मिळवलेलं आहे. संपूर्ण भारतातून साधारणतः 8 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात आणि त्या 8 लाख विद्यार्थ्यांमधून 171वी रँक घेणं आणि देशसेवेसाठी इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावरती तो लवकरच रुजू होईल. त्याची ट्रेनिंग संपल्यानंतर किंवा 3 वर्ष तो पुण्यामध्ये त्याची कंप्लीट केल्यानंतर किंवा नंतर उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे 1 वर्ष कंप्लीट केल्यानंतर तो लेफ्टनंट पदावरती जाईल. आजी, तुमच्या काय भावना आहेत? त्याने आम्हाला आनंदाची गोष्ट झाली. मोठा नातू आहे आमचा, एकदम आम्ही आनंदात आहे. यानंतर जे बाकीचे नातवंड आहेत, या नातवाच्या यशानंतर त्यांच्या अभ्यासावरती परिणाम होईल का? काय वाटतं तुम्हाला? होईल ना. हा मोठा आहे त्याच्यामुळे ते याचं देण ते बरोबर धरतील. हो बरोबर. तुम्हाला काय वाटतं आजी आजोबांसाठी तुम्ही काय बोलू शकतात? म्हणजे त्यांची मेहनत कशी होती? म्हणजे त्यांची मेहनत पण चांगली होती. म्हणजे सगळीकडे इंटरव्ह्यूला घेऊन जाण्यापर्यंत त्यांनी म्हणजे हेल्प केली होती फार. लहानपणापासून तुम्ही मामाच्या गावाला दिवाळीमध्ये येत होतात आणि एवढ्या दिवाळ्यांपैकी ह्या वर्षाची दिवाळीमध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला? या वर्षीची दिवाळी म्हणजे थोडी वेगळीच आहे. रिझल्ट आलेला आहे सगळा, म्हणजे वेगळंच वाटतंय थोडं. हर वर्षी मी येतो इथं दिवाळीला. NDAच्या मार्फत आमच्या घरापर्यंत आमच्या नातवाच्या रूपाने जी सेवा तुम्ही आम्हाला दिली आणि त्याचं जे हे केलं आहे आमच्या नातवाला तुमच्या ट्रेनिंगमध्ये भरघोस यश मिळण्यामध्ये तुमचा पण सर्व टीमचा त्यातल्या त्यात तुमचा तर आहेच बा. हो. पण या गोष्टी मागे तुमचा पण बराच आहे. आई वडिलांचं तर आहेच. आम्ही फक्त एक निमित्त आहे. फक्त आम्हाला एकच म्हणणं होतं की एकुलता एक नातू त्याच्या आई वडिलांनी अशा सेवेमध्ये देणं म्हणजे काळजावर दगड ठेवला आहे. पहिल्यांदा आईचं तर आहेच, वडिलांचं पण आहे. फक्त त्याच्या यशामागे आमचं सर्व कुटुंबाचं ते आहे, तुमचं आहे. पण आज जगभरात त्याची हे जे नाव निघालं आहे एक ते त्या केवळ परिश्रमामुळे. आणि असंच त्याच्या परिश्रमातून दोन्ही कुटुंबाला तर मिळेल, पण इतर समाज असेल, गाव असेल किंवा त्यांचे कोणी नातेवाईक भाऊ बहीण असेल तर बहिणीचं पण त्याच्यामागे होणार आहे. त्याच्यामुळं फक्त एकच सांगायचं आहे की त्याच्या आईवडिलांनी अशा मुलाला घडवणं ही फार महत्त्वाचे. ज्यावेळेस त्याचा जन्म झाला म्हणजे मालेगाव नगरीमध्येच त्याचा जन्म झालेला आहे, वावळकर हॉस्पिटल. पण ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्यावेळेस म्हणजे अक्षरशः आम्हाला जो आनंद झाला होता त्यापेक्षा आता द्विगुणित आनंद कुटुंबाला झालेला आहे. कारण की ज्यावेळेस तो जन्म झाला 4-5 दिवस असताना त्याची आम्ही एक कुंडली काढली होती, भटजीबापू पाठक म्हणून. आज त्या पाठकाच्या ज्या कुंडलीप्रमाणे त्याच्यामध्ये अंशतः काही बदल झालेला. तो लहानपणी खोडकर होता, हुशार पण होता, मुत्सद्दी होता आणि याच्यातून त्याने ते सक्सेस. आम्हाला तर असं वाटलं लहानपणी तो वाकरमधून पडला होता, म्हणजे आठवतं त्यात. बरोबर. इथं थोडंसं लागलेलं आहे. ज्यावेळेस त्याच्या इंटरव्ह्यूच्या टायमाला मी सर्व गेलं म्हणजे यांनी तर परीक्षा पास केलेली आहे. बरोबर आहे. पण परीक्षा पास केल्यानंतर रिटर्नमध्ये पास झाला. रिटर्नमधून पास झाल्यानंतर जेव्हा त्याची SSBला प्रयागराजला हे झाली त्यावेळेस मी पण त्याच्याबरोबर होतो. त्यावेळेस तिथं गेल्यानंतर सर्व झालं. त्याचा जेव्हा मला फोन आला
की बाबा मी पहिल्या SSBच्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये Qualify झालो. क्वालिफाय बरोबर. झालो. आम्ही जवळजवळ तिथं प्रायला 8-9-10 दिवस होतो हो लॉजला. आणि ज्या दिवशी आम्ही त्याला स्टेशनला सोडलं प्रयागराजला आणि त्यांचे जे कंट्रोल रूममधून त्यांची जी याची गाडी बसेस आली, आल्या. military, त्या गाडीत ते बसले. त्याच्यानंतर मला 10 दिवस त्याची भेटच नाही. हो बरोबर. पण जेव्हा त्याचा 5व्या दिवशी त्याचा रिझल्ट आला, म्हणजे मी पास झालो, म्हणजे हो. मेडिकल ग्राउंडला पास बरोबर. झालो, तर त्यावेळेस माझ्याबरोबर एक हे होता कस्टम अधिकारी उत्पादन शुल्कचे अधिकारी हो होते, चंदीगडचे हो, होते हो. चंदीगडला. बरोबर. तर त्यांचा मुलगा पण याच्याबरोबर होता. पण त्याचा जेव्हा, कारण याच्याकडचा मोबाईल नव्हता, कोण अलाउडच राहत नाही मोबाईल. पण जेव्हा त्याने फोन केला त्याच्या वडिलांना आणि तो हा आणि एकाच बॅचला होता, मला वाटतं त्याचा 15 होता आणि याचा 19 नंबर होता. आम्ही लॉजवर असंच चहा पाणी घेत होतो आणि तिकडून जेव्हा त्याने फोन केला त्या मुलाने, कारण त्याची मिलिटरीमध्ये ओळख होती. बरोबर बरोबर. कारण जनरली पंजाब राज्याचे जवळजवळ त्या क्षेत्रामध्ये भरपूर विद्यार्थी असतात. पण ज्यावेळेस त्यांची ते हे झाली तर मग मला असं वाटलं इथं काहीतरी थोडंसं गडबड दिसती बा, हुशार मुलं. पण तसं मला काही ते जाणवलं नाही. बरोबर आहे. जेव्हा त्यांनी फोन केला मग त्याचा निकाल तो जेव्हा आला, तो म्हणे मला पप्पा मला त्यांनी याच्यामध्ये कॉन्फरन्स आउट केलं. मग त्यावेळेस मी त्याच्याबरोबर आम्ही चहा घेत होतो. मग त्याला त्याच्या वडिलांना म्हटलं बुवा आमच्या नाताचा पोताचं काय झालं. बरोबर. मग त्यांनी विचारलं त्याच्या मुलाला. मग त्या मुलाने सांगितलं का त्याचा हे झाला, तुमचा जो नातू आहे नीरज आव्हाड पुढच्या स्टेपला गेलाय, तो पुढच्या स्टेपला गेलाय मेडिकलला. त्यावेळेस त्यांनी तर हे केलं, तो तर नाराज झालेला होता तो मुलगा. मग तेव्हा त्या स्टेशनवर त्याला सोडलं आणि यांना नंतर कंटिन्यू 5 दिवस ठेवलं. बरोबर. त्या 5 दिवसामध्ये असं वाटत बा शेवटचं झालं, कारण याची 5 दिवसापर्यंत माझे कुठल्या प्रकारची भेटच कॉन्टॅक्टच नव्हता. मग जेव्हा 5व्या दिवशीचं मग मला शेवटच्या क्षणाला जेव्हा ते हे होती की त्याला तो जेव्हा वाकरमधून पडलेला होता, म्हणजे याला तो कुठे काही जखम नाही, तेवढी जखम आहे, फक्त तेवढी जखम होती. मला टाके विके पडेल असेल तर ती जर शंका ती, म्हणजे मला ते मेडिकलला जेव्हा गेलं फक्त एक डोक्यात तेवढाच विचार आहे. आम्ही जेव्हा लॉजवर होते तिथले सर्व मुलं तिथले ते इंटरव्ह्यूचे पालक तिथे थांबलेली होती. बरोबर. त्या पालकांकडून जेव्हा मी ऐकायचो त्यावेळेस म्हणे अशी टेस्ट होते. एक डेहराडूनचे प्राचार्य होते, त्यांचा पण मुलगा होता, एक तर चंदीगडचा होता. मोठमोठे अधिकाऱ्याचे मुलं त्या ठिकाणी आलेले आणि ही परीक्षा पास होणं म्हणजे एकदम, आणि एक सर्वसाधारण खेड्या कुटुंबातील असा विद्यार्थी पुढं जाणं, म्हणजे त्यावेळेस मला असं वाटलं हा पास होईल की नाही होईल. म्हणजे वडिलांना सुद्धा असं वाटत, पण त्याच्या मनातून जे होतं ते आम्हाला काही त्यांनी शेवटपर्यंत, त्याची आई असो वडील असो किंवा आम्ही असो, तर यांना त्यांनी कळू दिलं नाही. फक्त एक त्याचं श्रेय त्यांनी त्याची मेहनत कष्ट आणि अभ्यास रात्र करून त्यांनी हे संपादन केलं. त्याबद्दल आम्ही तर त्याचं तर मनपूर्वक अभिनंदन करतोच आहे, तो काही विषय नाही. आणि तुमचं पण करतोय, असे तुम्ही आमच्या घरापर्यंत भेट दिली. धन्यवाद की नीरजने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याला पाठबळ दिलं. त्याला संपूर्ण भारतामध्ये जिथे गरज होती, इंटरव्ह्यूच्या वेळेवरती, परीक्षेला जिथे गरज होती, तुम्ही वेळोवेळी मदत केलेली आहे. आणि खूप छान असं वाटतं, खूप 8 लाखातून छान वाटलं, खूप भारी वाटलं आज. म्हणजे एका आजोबांचे जे प्रयत्न होते नातवासाठी, आजींचा जो रोल होता, आजींनी जे काही शब्द मांडले ते इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी नक्कीच ठरतील. आणि संपूर्ण नाशिक जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जेही विद्यार्थी NDAचा अभ्यास करतील त्यांच्यासाठी हा एक संदेश आहे की त्यांनी खूप प्रामाणिकपणे कष्ट करावे आणि आपल्या आईवडिलांचं किंवा कुटुंबाचं नाव या देशसेवेसाठी किंवा देशात रोशन करावं. नक्कीच. धन्यवाद.